नमस्कार. भारतात जसे सुगंधी मसाले लोकप्रिय आहेत, तसंच स्वयंपाकात लसूण वापरणं देखील फार प्रचलित आहे. हे लसूण आहारातलं द्रव्य असलं तरी औषधी गुणांनी श्रेष्ठ आहे. त्याचं वर्णन आयुर्वेदाच्या ग्रंथात फार सविस्तर केलेलं आहे. मात्र अनेक धर्मांमध्ये चातुर्मासात, श्रावणात, नवरात्रात अशा विशिष्ट प्रसंगी लसूण सेवन निषिद्ध मानलं जातं. तसंच उपवासाला किंवा देवाचा नैवेद्य असेल त्यामध्येही लसणाचा वापर करत नाहीत. असं का बरं? याला अर्थात काही शास्त्रीय कारण आहे, पण भारतीय फार गोष्टी वेल्हाळ आहेत. म्हणून अनेक शास्त्रीय गोष्टींना काही पौराणिक कथांची जोड दिली की त्या जनमानसात घट्ट रुजून बसतात. याचंच उदाहरण म्हणजे लसणाच्या उत्पत्तीची कथा. त्याची एक पौराणिक कथा आहे, ती तुम्हाला माहितीये का? जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा देवांना 14 रत्न मिळाली. यातल्या अमृतपानासाठी देवदानवांमध्ये वाद होऊ लागला. तेव्हा विष्णूने मोहिनी रूप धारण केलं आणि अमृताचं देवांना वाटप सुरू केलं. एक राक्षस देवांच्या पंक्तीत जाऊन देवांचंच रूप घेऊन बसला. तेव्हा चंद्र आणि सूर्यानं त्याची तक्रार विष्णूकडे केली. तेव्हा विष्णूनं सुदर्शन चक्रानं त्याचा शिरच्छेद केला. पण त्यानं थोडं अमृत आधीच प्यायलं होतं, जे त्याच्या मुखात होतं. शिरच्छेद झाल्यावर हे अमृताचे काही थेंब त्याच्या मुखातून जमिनीवर पडले, ज्यामधून कांदा आणि लसूण उत्पन्न झाले, अशी ही गोष्ट आहे. आता राक्षसाच्या मुखातून हे पडलं आणि जमिनीवर उगवलं. या कारणाने धार्मिक परंपरांमध्ये लसूण वर्ज्य केलं जातं. मला माहितीये, लहान किंवा मोठे सगळ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात. आता या पौराणिक कथेमागचं शास्त्रीय कारण काय आहे, आपण हे धार्मिक कारणात का टाळतो, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संस्कृतमध्ये लसूण म्हणजे रसोन, याला उग्रगंध, अरिष्ट, यवनेष्ट अशी काही नावं आहेत. रसोन म्हणजे काय? ज्यामध्ये एक रस ऊन म्हणजे कमी आहे. तो कोणता? तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या 6 चवींपैकी आम्ल म्हणजे आंबट, फक्त हीच चव लसणात नाही, म्हणून याचं नाव रसोन. याचं मूळ किंवा कंद जे आहे ते तिखट चवीचं. पात असते त्यामध्ये किंचित कडवट आणि तुरट चव असते. पातीचा शेंड्याकडचा भाग असतो तो किंचित खारट आणि जे बीज असते ते मधुर रसाचे. अशा प्रकारे या 5 चवी लसणामध्ये असतात, पण एक नसते, म्हणून त्याचं नाव रसोन. आता पाहूया लसूण या द्रव्याचे औषधी गुण आणि उपयोग. गुणानं हे लसूण स्निग्ध, उष्ण, अग्निदीपन, पाचन आहे. तसंच याचा आणखी एक गुण सांगितलाय, तो म्हणजे सर. म्हणजे काय? तर मलमूत्र इत्यादींचं विसर्जन सुरळीतपणे होण्यास मदत करणारा. हा बृहण म्हणजे शरीर घटकांना बल देणारा, वाढवणारा आहे. वृक्ष आहे म्हणजे काय? तर प्रजनन शक्ती वाढवणारा, शुक्रधातू वाढवणारा आहे. याला भावप्रकाश या ग्रंथात म्हटले भग्न संधानकारक, म्हणजेच कुठेही भग्न, फ्रॅक्चर, लिगामेंट टियर काही असेल तेव्हा ते जोडायला मदत करणारा. हे लसूण कंठ, बल आणि वर्ण यांच्यासाठी हितकर आहे. म्हणजेच जेव्हा घशाचे काही त्रास असतात, जसे काही कफविकार आहेत, खोकला, दमा, अशा वेळी लसूण उपयुक्त आहे. तसेच हे मेध्य आहे म्हणजे बुद्धीसाठी सुद्धा हितकर आहे. नियमित सेवन केलं तर रसायन म्हणजे आयुष्य वाढवणारं, वार्धक्य दूर ठेवणारं आहे. कोणकोणत्या रोगांमध्ये लसूण उपयुक्त आहे याची एक मोठी यादी आहे. हृदरोग, अजीर्ण, ज्वर, छातीत दुखणे, पोटफुगी, गुल्म, अरुची, सूज येणे, मूळव्याध, भगंदर, कुष्ठरोग, अग्निमांद्य, कृमी अशा असंख्य वात कफजन्य विकारांचा नाश करणारे हे लसूण. आधुनिक दृष्ट्या यात एक उडनशील तेल असतं, जे अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल म्हणून उत्तम काम करतं. म्हणूनच याचा विकार, जुनाट कफ विकारांमध्ये याचा उपयोग खूप चांगला होतो. जसं ब्रॉन्कायटिस, जुनाट खोकला, दम लागणे, घसा बसणे इत्यादी. पोटातून घेण्याबरोबर लसणाची पेस्ट करून किंवा त्याचं अर्क, तेल अशा स्वरूपात बाहेरून लावलं तरी हे कफ शोषून घेण्याचं काम करतं. म्हणूनच लहान मुलांचा दमा किंवा डांग्या खोकला, जुनाट खोकला अशा विकारांमध्ये लसणाची माळ करून छातीवर बांधली जायची. सध्याच्या अँटीबायोटिकच्या जमान्यामध्ये असे घरगुती सोपे उपाय बाजूला पडलेत. आधुनिक दृष्ट्या देखील लसूण अर्काचा उपयोग ब्रॉन्कायटिस किंवा लंग्स गँग्रीन, न्यूमोनिया अशा गंभीर आणि जुनाट आजारांमध्ये देखील अतिशय चांगला होतो, हे संशोधकांनी सिद्ध केलेलं आहे. लसणाचा आणखी एक महत्वाचा उपयोग आहे, तो म्हणजे वातविकारांमध्ये. जसं सायटिका, मणक्याचे विकार, पक्षाघात, सांधेदुखी अशा सगळ्या विकारात पोटातून घेण्याबरोबरच लसूण सिद्ध तेलाची मालिश केली तर खूप फायदा होतो. खूप थंडी किंवा पाऊस असेल तर आमवात, संधिवाताच्या रुग्णांना फार त्रास होतो.
अशा वेळी लसणाची पेस्ट करून त्याचा लेप लावला तर फायदा होतो. पण हे उष्ण गुणाचं औषध आहे हे लक्षात ठेवायचं. फार वेळ त्वचेच्या संपर्कात राहिलं तर फोड येऊ शकतात, म्हणून त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला हवा. सांधेदुखी किंवा वातविकार असताना लसूण क्षीरपाक याचाही उपयोग होतो. तो कसा करायचा हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूच या. जेव्हा अन्न बराच काळ पचन संस्थेमध्ये पडून राहतं तेव्हा एक प्रकारचं अपचन किंवा कुपचन होतं. त्यामुळे दूषित वात तयार होतो, पोटफुगी, पोटदुखी, उदावर्त असे व्याधी होतात. अशा अवस्थेत लसूण पचन संस्थेत निर्माण झालेले जीवाणू किंवा कृमी यांचा नाश करतो. त्यामुळे पोटदुखी, पोटफुगी कमी व्हायला मदत होते. हृदयविकारांमध्ये लसूण उपयुक्त आहे हे साधारणपणे सर्वांना माहीत असलेलं शास्त्रीय तथ्य आहे. पण असं का बरं? बरेचदा हृदयरोगाचं कारण पचनविकार असतात, वाढलेलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच रक्तातली चरबी किंवा अतिस्थूलपणा, वाढलेलं बीपी ही सर्वसामान्य कारणं असतात. आपण मगाशीच पाहिलं तसं लसूण हे अपचन किंवा कुपचन, पचन विकारांमध्ये उपयुक्त आहे म्हणून हृदयासाठी हितकर आहे. आणि दुसरं, कोलेस्ट्रॉल किंवा रक्ताचा थिकनेस जेव्हा वाढतो, रक्तामध्ये मेद सदृश चरबी जेव्हा जमा होते तेव्हा रक्तवाहिन्यांचा आतील अस्तर असतं त्याला जाडपणा येतो. त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा होतो, म्हणून हृदयविकार होतात. हे घातक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. आधुनिक संशोधनानुसार लसणामुळे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे रक्तवाहिन्या डायलेट व्हायला म्हणजेच विस्तृत व्हायला मदत होते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवरचा रक्ताचा दाब कमी होतो. म्हणून ब्लड प्रेशर किंवा हृदयविकार, कोलेस्ट्रॉल यामध्ये लसूण वापरण्याचा सल्ला आधुनिक वैद्यक तज्ज्ञ देखील देतात. त्याचबरोबर हा शोफ म्हणजे सूज कमी करणार आहे. मग ती सूज सांध्यांवरची, हृदयावरची किंवा रक्तवाहिन्यांवरची, हात, पाय इत्यादी ठिकाणी येणारी. जेव्हा ही सूज वात आणि कफ या 2 दोषांमुळे आलेली असते तिथे तिथे लसणाचा नक्की फायदा होतो. पित्तविकार किंवा रक्तदुष्टीमुळे अशी सूज आलेली असताना मात्र लसूण निषिद्ध आहे. लसणामध्ये थोड्या प्रमाणात सल्फर किंवा गंधक असतं, त्यामुळे त्याचा उग्र असा वास येतो. पण याच सल्फरमुळे अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल म्हणजे जंतुघ्न असं काम लसूण करतो. त्यामुळे जिथे जिथे सूज आहे किंवा अनावश्यक टॉक्झिन्स जमा झालेत ते काढण्याचं काम लसणामुळे होतं. कान दुखत असतानाही लसणाचे सिद्ध केलेले तेल किंवा लसणाचा थोडा रस काढून तो गरम करावा आणि त्याचा प्रयोग केला तर कानदुखी, कर्णशूल कमी होतो. निसर्गानं आपल्याला असे किती अनमोल ठेवे औषधांच्या स्वरूपात दिलेले आहेत आणि आपल्या पूर्वजांनी त्यांचा स्वयंपाकघरात समावेश करून आपल्या हातात आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. हे आहारातली अशी काही औषधं पाहिली की अगदी प्रकर्षानं जाणवतं. तर असा हा लसूण कुठल्या स्वरूपात खायचा? पहिलं, जर तुम्हाला ब्लड प्रेशर, हृदयरोग अशा काही समस्या असतील किंवा या आजारांना प्रतिबंध म्हणून खायचा असेल तर 1 ते 2 पाकळ्या लसूण कच्चा खायला हवा. आपल्या बऱ्याच भाज्यांमध्ये किंवा स्वयंपाकात लसूण किंवा लसणाची चटणी आपण वापरतो, पण कुठल्याही ग्रेव्हीत किंवा भाजीत हा वापरताना तळला जातो. म्हणून औषधी स्वरूपात वापरायचा असेल तर भाजीपेक्षा चटणीत याचा वापर जास्त योग्य, कारण चटणीत हा कच्च्या स्वरूपात पोटात जातो. आयुर्वेदामध्ये वातविकारांसाठी लसूण क्षीरपाक घ्यायचं वर्णन आहे. हा कसा बनवायचा? तर साधारण 2 ते 4 पाकळ्या लसूण थोडा ठेचून घ्यायचा, त्यात 1 कप पाणी, 1 कप दूध घालायचं आणि निम्म म्हणजे 1 कप शिल्लक राहीपर्यंत उकळायचं. गाळून हा क्षीरपाक नियमित घेतला तर वात आणि कफविकारांमध्ये खूप फायदा होतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे लसूण सिद्ध तेल. लसूण ठेचून त्याचा काढा बनवला जातो आणि त्याबरोबर पुन्हा तेल उकळले जाते. हे तेल लावण्यासाठी किंवा पोटातून घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरले तर अनेक वात कफविकार मुळापासून बरे होतात. या झाल्या लसूण सेवन करण्याच्या 3 महत्वाच्या पद्धती. आता पाहू आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला प्रश्न की आपल्याकडे चातुर्मासात किंवा धार्मिक कारणांमध्ये लसणाचा वापर निषिद्ध का आहे? जे साधक आहेत किंवा साधू आहेत त्यांच्यासाठी अनेक देशांमध्ये, अनेक धर्मांमध्ये देखील लसणाचं सेवन निषिद्ध आहे. माझ्या माहितीनुसार इस्कॉन, ब्रह्माकुमारी, SSY किंवा बौद्ध धर्मांच्या आश्रमात, मंदिरात, मठांमध्ये देखील लसूण वापरला जात नाही. गीतेमध्ये अन्नाचे 3 प्रकार सांगितलेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक. त्यातला कांदा, लसूण हा राजसिक आहार आहे. ज्या लोकांना नेहमी किंवा काही ठराविक काळात व्रतबद्ध राहणं अपेक्षित आहे त्यांच्यासाठी कांदा, लसूण वर्ज्य असतो, कारण अशा आहार सेवनामुळे शरीर मनावर उत्तेजक परिणाम होतो. काम, क्रोध आदी भाव उद्दीपित होतात, म्हणून यांचे सेवन व्रतकाळात निषिद्ध आहे. शिवाय ग्रीष्म आणि शरद या 2 ऋतूत अतिशय उष्णता असते,
अशा काळात देखील लसणाचं सेवन जपून करायला हवं. ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे, वारंवार रक्तदृष्टी होते, त्वचा विकार आहेत, अशांनी देखील लसूण जपून खायला हवा. तर आज आपण काय काय पाहिलं? लसूण उत्पत्तीची पौराणिक कथा, लसणाचे औषधी गुण आणि उपयोग, लसूण कसा आणि किती सेवन करायचा, आणि लसूण धार्मिक कारणांसाठी किंवा कोणाकोणासाठी निषिद्ध आहे. आशा आहे की या माहितीचा उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हा सर्वांना अवश्य होईल. माहिती आवडली ना? नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहू असेच अर्हम आयुर्वेदच्या व्हिडिओजमधून. शुभम भवतु. धन्यवाद.